नमस्कार शेतकरी मित्रांनो, रॉयल शेतकरी या यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी। होय शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया महाराष्ट्रातील विविध बाजार समितीचे आजचे ताज्या कांद्याचे बाजारभाव, कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला काय भाव मिळतो यांची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपणास विनंती करतो की शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी सर्व शेतकरी बांधवांनी आपले यूट्यूब चॅनेल नक्की एकदा सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। चला तर मग व्हिडिओ पाहूया। कांद्याचे भाव जाणून घेण्यापूर्वी महत्त्वाची बातमी। तुरीच्या दरात सुधारणा। वाशिम बाजार समितीत आवक वाढली। प्रति क्विंटल 8,000वर दर। 3,000 क्विंटल तुरीची खरेदी विक्री दर आणखी वाढण्याचे संकेत। जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये चालू महिन्याच्या प्रारंभी नव्या तुरीच्या दराने उच्चांक गाठला होता। अशात मध्यंतरी भाव गडगडल्याने शेतकऱ्यांमध्ये निराशा पसरली होती। 18 फेब्रुवारीला मात्र नव्या तुरीला प्रति क्विंटल 7,500 ते 8,030 तर जुन्या तुरीला 6,840 ते 7,450 इतका दर मिळाल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त करण्यात आले आहे। या दिवशी नवी व जुनी तूर मिळून एकंदरीत 3,000 क्विंटल आवक नोंदविली गेली। 1 फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील खुल्या बाजारात तुरीच्या दराने मोठी उसळी घेतली होती। विविध ठिकाणच्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये नव्या तुरीचे दर प्रति क्विंटल तब्बल 9,000 रुपयांच्या पुढे गेले होते। त्यानंतर मात्र दरात सातत्याने घसरण झाल्याचे दिसून आले। 14 फेब्रुवारीला दरात मोठी घसरण होऊन नवी तूर प्रति क्विंटल 7,130 ते 7,850 रुपये इतक्या कमी दराने खरेदी करण्यात आली। 17 फेब्रुवारीपर्यंत दर स्थिर राहिले, परंतु 18 फेब्रुवारीला त्यात सुधारणा होऊन दराने चांगली उसळी घेतल्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त करण्यात आले। किमान दरवाढीमुळे शेतकऱ्यांना दिलासा। 18 फेब्रुवारी रोजी नव्या तुरीला प्रति क्विंटल 7,500 ते 8,030 आणि जुन्या तुरीला 6,840 ते 7,450 असा दर मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले। दर पुन्हा वाढायला लागल्याने विक्रीला वेग मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे। दरातील चढ उतारामुळे बाजारात अनिश्चितता। चालू महिन्याच्या सुरुवातीला नव्या तुरीच्या दराने उच्चांक गाठल्यानंतर बाजारात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते। मात्र काही दिवसांतच दरात अचानक घसरण झाल्याने शेतकरी संभ्रमात सापडले। अनेकांनी विक्री थांबवून बाजार स्थिती स्थिर होण्याची प्रतीक्षा केली। दरात हा चढ उतार उत्पादन आवक आणि व्यापारी मागणी यावर अवलंबून असल्याने बाजारभाव सतत लक्ष ठेवण्याची गरज निर्माण झाली। आता पाहूया ताज्या कांद्याचे बाजारभाव। पहिली बाजार समिती आहे कोल्हापूर। 9,320 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 500, कमाल दर 1,600 आणि सर्वसाधारण दर 1,000 रुपये। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती राहुरी वांबोरी लाल कांदा। 3,975 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 100, कमाल दर 1,500 आणि सर्वसाधारण दर 1,000 रुपये। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती खेड चाकण। 9,000 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 1,000, कमाल दर 1,500 आणि सर्वसाधारण दर 1,200 रुपये। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती कराड हलवा जातीचा कांदा। 198 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 1,000, कमाल दर 1,400 आणि सर्वसाधारण दर 1,400 रुपये। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती सोलापूर लाल कांदा। 45,621 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 100, कमाल दर 2,000 आणि सर्वसाधारण दर 800 रुपये। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती अहिल्यानगर लाल कांदा। 51,151 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 200, कमाल दर 1,300 आणि सर्वसाधारण दर 750 रुपये। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती येवला लाल कांदा। 18,000 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 200, कमाल दर 1,280 आणि सर्वसाधारण दर 950 रुपये। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती लासलगाव लाल कांदा। 17,186 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 500, कमाल दर 1,370 आणि सर्वसाधारण दर 1,100 रुपये। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती नागपूर लाल कांदा। 2,480 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 1,200, कमाल दर 1,600 आणि सर्वसाधारण दर 1,500 रुपये। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती चांदवड लाल कांदा। 20,022 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 100, कमाल दर 1,280 आणि सर्वसाधारण दर 940 रुपये। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती पिंपळगाव बसवंतपूर कांदा। 28,750 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 400, कमाल दर 1,400 आणि सर्वसाधारण दर 1,050 रुपये। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती भुसावळ लाल कांदा। 51 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 800, कमाल दर 1,200 आणि सर्वसाधारण दर 1,000 रुपये। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती पुणे लोकल कांदा। 17,181 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 400, कमाल दर 1,400 आणि सर्वसाधारण दर 900 रुपये। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती वाई लोकल कांदा। 15 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 1,000, कमाल दर 1,800 आणि सर्वसाधारण दर 1,500 रुपये। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती शेवगाव नंबर 1 कांदा। 1,260 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 1,000, कमाल दर 1,300 आणि सर्वसाधारण दर 1150 रुपये। तर मित्रांनो हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समितीचे ताज्या कांद्याचे बाजारभाव। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।